जो मंत्र तुम्हाला दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो आपण विसरूनच चाललोय. तो काही फक्त एका विशिष्ट जातीसाठी दिला नव्हता, तो सगळ्यांसाठीच दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी एक गाणं मला आठवतंय. आपण ते सगळं गाणं आता घेणार नाही इथं, पण मराठीमध्ये एक गाणं आहे छान. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली. बानूबाई, तुझी काय एवढ्या लवकर फुटणार नाही बाबा. दवाखान्याच्या दारावर गुण येईना रोग्याला, गुण येईना रोग्याला. सांगे बाहेरच बघायला, सांगे बाहेरच बघायला. बाहेरचं म्हणजे हे असलं बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक देवऋषी. काय इंजिनियरची कथा, काय इंजिनियरची कथा. त्याची वास्तू पुरुष देवता, घरी पुरोहित आणुनी करी वास्तूची शांतता. काळी बाहुली बांधली, काळी बाहुली बांधली. त्याने नवीन बंगल्याला, नवीन बंगल्याला. साध विज्ञान विसरला. आहे का नाही परिस्थिती? सगळा उपवास धरायला, साध विज्ञान विसरला. म्हणजे ही अवस्था आहे. माणूस कितीही शिकला, कितीही मोठा झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, शास्त्रज्ञ झाला, PhD घेतली, डॉक्टरेट मिळवली, पण तरी देखील तो लिंबू मिरचीतनं बाहेर पडायला तयार नाही. एका गाडी खाली 4 लिंब. साताऱ्यात किती गाड्या नवीन जातात रोज? विचार करा. सातारा, महाराष्ट्र, भारत. अहो, तुम्ही दररोज लाखो लिंब टायराखाली घालताय. लाज नाही वाटायला पाहिजे आपल्याला. बघा, विचार करा, जीवनसत्व मिळतं लिंबातून. आणि आज माझ्या महिलांची जर तपासणी केली तर तिचं 100% कमी असते. काय कमी असते? रक्तामधलं हिमो कमी असते. घरात खायला सगळं आहे, पण उपवास तपासामध्ये आपण एवढा अडकलोय. म्हणून मंगेश पाडगावकरांची एक छानशी कविता आहे, ती सांगणार आहे आणि मी या प्रात्यक्षिकांकडे वळणार आहे. मी नुसतं भाषण करणार नाही, तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे कसं डोकं चालवा आहे, कसं पण मारले नसेल. एक विवेकवादी विचाराचा माणूस जो घटनेच्या चौकटीत काम करत होता, देवधर्माचं स्वातंत्र्य सगळ्याला म्हणत होता, देवधर्माबद्दल कधीही वाईट बोलला नाही. फक्त देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली जी फसवणूक चालू आहे, जी लूट चालू आहे, जी लुबाडणूक चालू आहे, त्याच्यापासून जनतेला सावध करत होता. काय वाईट केलं? त्याला मारून टाकलं. त्यांच्या प्रयत्नातून ते मेल्यानंतर एक कायदा झाला. कुठला कायदा झाला? जादूटोणा विरोधी कायदा झाला. मला तर वाटतं त्यांना मारलं नसतं तर कायदा अजून पण झाला नसता. त्यांचा खून झाला आणि लाज खातर या शासनाने 3ऱ्या दिवशी तो मंजूर केला. पण अजून तो पुस्तकातच आहे. तो जर प्रभावीपणे राबवला असता तर असे खरात निर्माण झालेच नसते. आम्ही त्याच्यासाठी झगडतोय अजूनही पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेलं त्यांना म्हणलं जादूटोणा विरोधी कायद्याखाली इथं बोवाबाजी चालायला पकडा. त्यांना कायदा काय तीच माहित नाही. त्यांना कायदा शिकवावा लागतो. नुसतं शिकवायचं नाही, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, हे पण त्यांना सांगावं लागतं. म्हणून मंगेश पाडगावकरांनी वर्णन केलेलं आहे की विज्ञान युग असून देखील माणसं का आहारी जातात. ते असं म्हणतात, माणसे खपाट खंगलेली, माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली. कुठली तरी अदृश्य शक्ती आहे जी त्याला अस्वस्थ करते आणि या अदृश्य शक्तीमुळे ते असं पुढे म्हणतात, कोणीतरी येथे हवा झबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा मनातील चिंतेच्या. तुमच्या आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक संकट आहेत. या पृथ्वी तलावर असा माणूसच नाही की त्याला संकट नाहीत, अडचणी नाहीत. प्रत्येकाला काही ना काही अडचण आहे, संकट आहेत. आणि या अडचणींचा, संकटाचा फायदा हे बरोबर बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक घेत असतात. लक्षात घ्या,
तुमच्यावर येणाऱ्या संकटांची कारणं आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाने शोधता येतात. ती शोधण्यासाठी गरज आहे आपल्याला हे जे दिलेलं आहे ना वरती ते चालवण्याची. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक दुसरं नाव आहे, छोटस नाव ठेवलेलं आहे. कोणाला माहिती आहे का? सांगा, कोणाला माहिती आहे? खाणार काय? नाही. हा, पिऊन बघ मला लगेच तोंडाला लावून पिऊन पण बघितलं. बाहेर विश्वास ठेवायचा. कोणी तुला पाणी देईल, कोल्ड्रिंक देईल, एखादी बर्फी खायला देईल, लगेच घ्यायची नाही आणि खायची. फसवणूक चालू आहे बाहेर, लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं आधी तू पिऊन दाखव. गुंगीचं औषध असलं म्हणजे कसं व्हायचं लागा तुझं? असू शकतं ना. गुंगीचं औषध असून पळवून नेतात मुलं, महिलांना नेतात पळवून. माहितीये ना, घटना घडलेल्या आहेत. हे बघ बाळा, आता ही घाबरायला लागले बरं, कैशात काय आहे का भानगड. हे घाबरू नकोस काय. हे बघ मी पिऊन दाखवतो बाळा, हे बघ पाणीच आहे. जर काही झालं तर मला पण होईल. हा, हे बघ गुंगी बिंगी काय येणार नाही, चढणार बिडणार तर अजिबातच नाही, काय काळजी करू नकोस. त्यामुळं पाणीच आहे. तू आल्याबद्दल अभिनय पठ्या. एक टकच बघतो, आता जे आले नाहीत त्यांचं काही खरं नाही. हा ठीक आहे, फुक त्याला जोरात. हा, उलट कर, उलट कर. हा, हे घे काठी, घाबरू नकोस. असं छव करायचा. जमलं 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 जमलं, शाबास रे पठ्या. आता काय करायचं सांगतोय बघ. हे पाणी माझ्याकडे काय रॉकेल नाहीये, हे पाणी तुला देतो. हे पाणी घ्यायचं आणि न घाबरता त्याच्यात दिव्यात अर्ध भरायचं. किती? हा भर. थर 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 कापू नकोस. हा, बघा हात कसा कापायला लागलाय, कारण पाणी भरलं नसेल कधी. हळूहळू गडबड करू नकोस. थोडंच भरायचं अर्ध, नाही तर सगळं फुल भरून टाकशील. किती भरलंस? हा, थोडं भर ना अजून, चिंगूपणा करू नको, पाणी आहे आपल्याकडे. भरलं का? असा हात थरथर कापायला लागला त्याचा. शाबास. आता ते राहिलेलं जे पाणी आहे रॉकेल समजून पिऊन टाक. थोडस पी, एक गोट पी. पी पी पी, घाबरू नकोस. हा, सरांना जरा विनंती करतो, कोणीतरी पुढे आहे एक जण. चल बघूया काय होते, पेटतोय का नाही मला माहित नाही. या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. बस, तुम्ही आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बसा जागेवर. लोकांना गंडवलेलं आहे असे चमत्कार करून, त्यांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केलेलं आहे, ते आपल्याला नाहीच करायचं आहे. आता माझ्या हातात, तुम्ही पण या इकडे. वा वा, अख्ख्या महाराष्ट्रात मला एवढे तगडे पैलवान काय कुठे भेटले नाहीत राव. पण तुमचं अभिनंदन आहे. पैलवान म्हणले की कशाचा वापर करतात? ताकदीचा. ताकदीचा, शक्तीचा, बरोबर ना? असं जरा एकदा ओके आहे ना? काय दोन्ही पण शाबास. तुमचं तर काही विचारायलाच नको. दोन्ही तगडे पैलवान आहेत. शक्तीचा वापर करायचा पैलवानाने, कारण पैलवानाने डोक्याचा वापर करायचा नाही, कारण पैलवानाचं डोकं कुठं असतं? हे बघा, मी काय बोललोय का? ही सवयच लागलेली आहे आपल्याला. पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतं, पण आज गुडघ्यात नाही हे सिद्ध करायचं. हा, हे बघा, हे दोन्ही पंजे असे एकमेकांमध्ये घट्ट पकडा. शाबास, जबरदस्त पैलवान आहे. आता काय करायचं सांगतो. हे असं पकडत असताना हे लंगर त्याच्यात पकडायचं. शाबास, एक नंबर. आता काय करायचं, एक पाय पुढे एक पाय मागे. हा, मी काय सांगतो ते ऐका आधी. हा, नीट गडबड करू नका. तुम्हाला ताकद लावायची, सगळी पूर्ण ताकद लावायची. तुमची ताकद पूर्णपणाला गेल्यानंतर काय होईल, हे इथून निघतं आणि हे बाहेर येईल. आम्ही नाही निसटायचो. नाही नाही, तुम्ही नाही. एक अट आहे, सांगतो तुम्हाला. तुम्हाला मी वेळ देणार आहे 10 सेकंद. किती? नाही तो तासभर हे करत बसाल, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, आहे की नाही? हा, आता मी 1 2 3 म्हणले की सुरू करायचं. तुम्ही सगळ्यांनी 1 ते 10 अंक मोजा रे मुलांनो. 1 ते 10 अंक मोजायचे 10 पर्यंत. पण अट एक आहे, अट एक आहे. पैलवान हात सोडायचा नाही. तुम्ही हात सोडला तर हे पैलवान इकडे जाऊन आपटणार आणि तुम्ही पण हात सोडायचा. हा, एकमेकांना ओढू नका, लंगराला ताकद द्या फक्त. सुरू करायचं. बाबा 1 2 3 म्हणले सुरू करायचा. मुलांनो 1 ते 10 अंक मोजायचे, तेवढाच वेळ आहे यांना. 1 2 3 सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9. वेळ तुटेल का? तुटेल.
नाही तुटायचं का नाही? बोट मोडत्याल पण तुटायचं नाही. पण पैलवानने खरंच प्रयत्न केलाय मनापासून, आहे का नाही? तुटणार नाही. कारण काय कठीण आहे लोक, आहे का नाही? ज्याला छन्नीनच तोडायला लागेल, आहे का नाही? पण तुम्ही प्रयत्न केला, अभिनंदन तुमचं. प्रयत्न केलाय, जोरदार टाळ्या होऊ दे. का पुरुष आहे मला बघू दे. चालेल भाई, मुंड्या खाली घालू नका. तुम्ही मुंड्या खाली घातल्या तरी मला कळणार आहे. मी बरोबर बोलवत असतो. सर जरा इकडे आहो तुम्ही. तुम्ही या या घाबरू नका. या 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 शाबास. या इकडे बावर झाला एकदम. झाला का नाही खरं सांग? झाले कावर बावर झाले. आणि दिवा मी तिकडं ठेवला, इकडं ही सुरू केलं. तसं शेलार थोडं इकडं बघ, तिकडं बघ, वरच बघ, इकडं बघ, असं थोडं विचलित झाले. खरं सांगायचं झालंय का? थोडं विचलित झालं. थोडं असं आज नाही शेलार, 3.5 वर्ष झालं तुम्ही असंच करताय. कुठेही कार्यक्रमाला गेले पहिले 15-20 मिनिटं लक्ष, कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त असते. पण त्याच्यानंतर जरा गाडी गडबडते. तुमचा दोष नाही त्याच्यामध्ये, तुमचा दोष नाही. 3.5 वर्षाची 7.5 तुमच्या मागे लागलेली. आणि मी नुसता बोलत नाही, मी पुरावा देतो. बघायचंय का? मंडळाला नारळ आणायला सांगितला होता. नारळ आणलेला आहे, त्याला आम्ही सोललेला आहे जरासा. हा डोक्यावर ठेवू का? म्हणजे उतरायचंय तुमच्या डोक्यावरून. उतरून टाकणार, नारळ आणि लिंबू उतरून टाकून पुरावा देणार आहे मी. तर काय झाले 7.5 कशी मागे लागली. हात जोडा, घाबरू नका, काय होणार नाही. मी आहे बरोबर इथं. काय झालं तरी मी बरोबर सरळ करतो, घाबरू नका. हे नारळ असं डोक्यावर ठेवलाय. जरा लिंबू घे तिथलं. डोळे झाका. मनात रागानं माझ्याकडे बघू नका. तुमच्या कल्याणासाठीच तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. हे असं लिंबू घेतात, हे असा नारळ कुठं पडेल मला माहित नाही. हा पैलवान जरा इकडे या. इकडे एक दगड बघावं जरा, इथं आहे का? नाही तर त्या कट्ट्यावर जाऊन नारळ फोडायचं. एका दणक्यात फोडायचा आणि इकडं आणायचं. माहिती नको. डोकं फोडायचं नाही आपल्याला. डोकं सुधारायचं. तो का हडळीनं काहीतरी गोम केलेली आहे. हा उभरा आहे का नाही का? हडळीनं खाऊन टाकलंय सगळं. हे बघा, हे खोबरं हे निघालं, पाणी सगळं पिऊन टाकलेलं आहे हडळीनं भोवती. काय झालं? सगळं नासून गेलंय. आणि गंमत काय झाली बघा. हे बघा तुमच्या देखतच फोडलाय. तुम्हीच दिलेला नारळ. हे बघा, घाबरू नका. हे बघा, जरा हातात धरा. काय महिला मंडळ रिबीन आहे, लाल आहे, काळी आहे. अजून काय बघा. बघा हिरवी बांगडी पण आहे. 100% हडळीनेच मागे लागलेली आहे तुमच्या. एवढं मोठं सगळं निघालंय नारळातनं. बघा, डोळे उघडायचे नाही. आता तुमचं डोकं जड होणार आहे. डोकं जड व्हायला सुरुवात होणार आहे. डोकं जड व्हायला लागलंय. 7.5 सगळी काढून टाकायचे. 3.5 वर्षाची 7.5 एका झटक्यात काढून टाकणार आहे. डोकं जड होतंय का? डोकं जड होत असेल तर मान हलवा. डोकं जड होतंय का? होतंय म्हणते. आता एवढं जड वर ठेवलं होणारच की. हा हे अशी किमया करतात बघा बंधू बाबा. डोकं जड होतंय ना? होतंय का? आता नाही म्हणणार, मला माहित होतं. हा मला सांगा, हे काय? पोट आहे. आणि हे काय आहे का? कपाळाला डोकं म्हणते. 100% बाहेरच आहे. आणि वरचं काय आहे? कपाळ का? डोकं. आणि हे पुढचं कपाळ. आता आली गाडी रुळावर. तुमचा दोष नाही साहेब. तुमच्या मागे जी काय लागलेली आहे ना, ते बायकोला सुद्धा माहित नव्हतं. आज आली आहे का बायको इथे? नाही आले ना, बरं झालं नाही आले, नाही तर काय खरं नव्हतं तुमचं. आता मी हे तुमची इडापिडा काढून टाकणार आहे. 2 पैलवानांना लंगर सोडला नाही तो मी सोडवणार आहे. बघा, मंत्र असा म्हणणार आहे. हे मंत्र नीट ऐकायचा आहे, पाठ करायचा आहे. मंत्र असा आहे. हे दुखतं का कधी? पोट म्हणतो मी. मला माहित होतं दुखत असणार पोट.
हा हाडीला लागल्यावर पोटच दुखतं, डोकं दुखतं का? दुखतं, डोकं बी दुखतं, लय डेंजर काम आहे. मग असू द्या. मंत्र असा आहे, या मातीत कानात कुरकुरती, डोळे झाका, डोळे झाका. या मातीत कानात माशी कुरकुरती, चाल बाहेर आहे. हे काय कळलं का? काय काय कळलं का? कळू नये म्हणूनच मंत्र असतात. तुम्हाला कळल्यावर आमचा धंदा कसा व्हायचा? हा आता कळणारा मंत्र म्हणतो, कळणारा. पाठ करायचा बरं का रे, पाठ करायचा. आता मी जे सांगणार आहे ते पाठ करायचं, कारण मी जे सांगतोय मंत्र अभ्यास न करता पास होणार आहे. चालतंय ना? होय म्हणते. बरं झालं कटकटी गेली. हा आता मंत्र असा आहे, छो करो तुमच्या पोटात दुखते त्याला मी काय करू? जगलात तर माझं नाव झालं, गेलात तर भूतात नेलं त्याला मी काय करू? चल बाहेर. कसा बाहेर येत नाही बघ, चल बाहेर. बाहेर आलेला आहे. मला कुठं नाही रस्ता नाहीये. पैलवानाने ताकद लावली, पण एका मंत्रात मी याला बाहेर काढलं. जरा हलकं वाटते का? वाटते ना? हा मनात काही इच्छा असली तर दक्षिणा द्या. नंतर तुमचं आता बरं केलेलं आहे, बसा जायचं. आणि नंतर मी तुम्हाला पण करायला लावणार आहे. बघा, मला कुठलीही इजा होणार नाहीये. हा पलिता जळता मी सहज फिरवतोय, पूर्ण चिटकवलेला आहे त्वचेला, सहज पद्धतीने फिरवतोय. हा तो शरीरावरनं हो काय नाही होणार. हा भासतंय का? भासतंय? भासतंय का? भासतंय का? घाबरू नका, मी चिटकवते त्याला, फक्त काही होणार नाही. होते का काय? नाही. चल गंगे, ज्यांना ज्यांना गंगेचं तीर्थ मिळालं नाही त्यांना परत मिळू दे. चल ये. सगळेजण उत्सुकतेनं बघतायत आता परत येईल का, येईल का बाबा? असं परत येतं का कधी? नाही येणार. हा ते पैलवान मला हानतेच धरून दिलं नाही तर. हा पहिलं पैलवानांनाच देतो. बघूया तुमच्या नशिबात आहे का. आलं आलं आलं. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा परत आलेलं. हे घ्या, तुम्हाला पण देतो. तिघांना मिळालेलं आहे. हा आता इकडे महिला हे राहिल्या. बघा, असा हात केला. चाल. त्या ताई माझ्याकडे रागानं बघायला लागल्यात. तोंड बघून देतोय का काय म्हणायला लागल्यात तिकडं. पण काय काळजी करू नका, तुम्हाला पण देणार आहे. काय काळजी करू नका, येतोय मी तिकडं. चाल. हो देणार बाळा तुला पण. संपलं. आता बघा, त्याला किती हलवलं तरी बाहेर येत नाही. आता परत मी असा हात करतो. इकडे सर शूटिंग करतायत. ते म्हणतात मी एवढा अवघडून एवढं शूटिंग करतोय, मला द्यायचं सोडून सगळ्यांना द्यायला लागलं. तुम्हाला पण देतो, काय काळजी करू नका. बघूया तुमच्या नशिबात असेल तर मिळेल तुम्हाला. हे जर बाबा हा सगळ्यांना देणार आहे कार्यक्रम संपल्यानंतर. अरे असं जर न संपणारं तीर्थ आलं असतं तर आमिर खानने आम्हाला सोडलं असतं का? पहिला पाणी फाउंडेशन मध्ये आमची नियुक्ती केली असती, आहे का नाही? बघा, नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये तहसीलदार असलेला माणूस अशा प्रकारे तांब्या बनवून लोकांना गंडवत होता. हा तांब्या तिथं जप्त केलेला आहे. हा आम्ही बनवलेला नाहीये. आम्हाला पण कळलं नाही कसं काय होतंय. जादूगार करतात की, पण ह्यो तर सांगायचा माझ्याकडे अलौकिक शक्ती आहे. ही शक्ती त्याची बाहेर निघाली ज्यावेळेला आम्ही याला जप्त केला. आता याच्या मागं काय विज्ञान आहे, काय हातचलाकी आहे, कोणाच्या लक्षात आली आहे का? बघा, आहे बघा. असा हात केला, परत असा फिरवला. इकडे कुठं पाईपलाईन वगैरे आहे का? नाही. पण तरी देखील येणार आहे. येईल का आता परत? नाही येणार, माहित नाही. हे बघ परत आला. किती वेळ करा. असं केलं, असा हात केला, असा हात केला, परत आला बघा. किती किती सगळ्यांना देऊ शकतो एवढा आहे याच्यामध्ये.
आता तुम्ही विचार करा काय झालं असेल. मी तुम्हाला बिंदास्तपणे, हा आता उभं राहा.